चला तर मंडळी, पुन्हा आपण पारंपरिक रेसिपी बघतोय। थंडीमध्ये जिभेला चव आणणारं गरमागरम झणझणीत असं उडीद डाळीचं घुटं। थंडीमध्ये स्वयंपाकाचा कंटाळा आला तर हे उडीद डाळीचं घुटं आणि त्यासोबत नुसता भात किंवा भाकरी जरी बनवली तरी अप्रतिम लागतं। आजची रेसिपी अगदी पारंपरिक आहे, कुठलेही मसाले न घालता तरी देखील चविष्ट आणि अप्रतिम होणार आहे। आमच्या खानदेशात डाळीच्या घुटावर एक म्हण देखील आहे, उडीदनी डाळ आणि काला मोडी खाय। पटकन रेसिपीला सुरुवात करू। इथं मी अर्धी वाटी उडीदची डाळ घेतली, त्यात मी अर्धा चमचा हरभरा डाळ टाकली। आमच्याकडे असं म्हणतात, उडीदाची डाळ नुसती बनवायची नसते, हरभरा डाळीचे 4 दाणे का होईना टाकायचे असतात। त्यासाठी इथं मी हरभरा डाळ टाकली। त्यात मी पाणी टाकून छान हाताने चोडून अशी डाळ धुवून घेतलेली। बघू शकतात पाणी काळपट निघालेलं आहे। डाळला छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मी कुकर मध्ये डाळ शिजेल एवढं त्यात पाणी टाकून घेते। इथं मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुमची जर डाळची क्वांटिटी जास्त असेल तर त्यानुसार पाण्याची क्वांटिटी देखील वाढवा। डाळचं घुटं मी 2 लोकांसाठी बनवायला घेते, त्याकरताच मी इथं अर्धी वाटी घेतली आणि डाळ शिजल्यानंतर अजून जास्त फुलते आणि घट्ट देखील होते। तुम्ही तुमच्या घरातील मेंबर्सनुसार डाळची क्वांटिटी वाढवून घेऊ शकता। आता इथं मी कुकरचं झाकण बंद केलंय आणि गॅसवरती 2 शिट्टी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची। डाळ आपल्याला जास्त शिजवायची नाही, कुकरच्या 2 शिट्टींमध्ये अगदी मऊसूत डाळ शिजून जाते। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, वाफ काढून कुकरचं झाकण आता खोलून बघूया। डाळ अगदी जशी आपल्याला शिजलेली हवी अगदी परफेक्ट शिजून गेलेली आहे। अजून थोडीफार राहिलेली डाळ आपली घुटं बनवताना जेव्हा ती घुटाला उकळेल तेव्हा शिजूनच जाईल। तर मी डाळ साईडला घेते आणि आपण एक वाटण तयार करून घेऊया। वाटण बनवण्यासाठी इथं मी 4 ते 5 हिरवी मिरची घेतल्यात, 8-9 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, थोडं जिरं आणि थोडं सुकं खोबरं घेतलंय आणि हिरवी कोथिंबीर। मिक्सर जार मध्ये हिरवी मिरची मी 2 तुकडे करून टाकते। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितपत तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार घ्या। त्यासोबत लसणाच्या पाकळ्या मी टाकून घेतलेल्या आहेत, आलं आणि जिरं देखील टाकून घेतलंय। खोबरं टाकणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी देखील चालेल। खानदेशात तर उडीद डाळीच्या घुट्यामध्ये खोबरं घालत नाही, पण स्वाद छान येतो म्हणून मी इथं टाकलेलं आहे। त्यासोबत हिरवा कोथिंबीर नक्कीच घाला, त्यामुळे भाजीची चव किंवा घुट्याची चव अप्रतिम अशी होते। आता छान असं पाणी न घालता जाडसर मी इथं वाटण तयार करून घेतलंय। आपल्याला वाटण अगदी जाडसर ठेवायचंय आणि पाण्याचा वापर अजिबातच करायचा नाहीये। ह्या पद्धतीचं आपलं वाटण तयार आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया। गॅसवरती कढई ठेवून त्यात मी 2 ते 3 चमचा तेल टाकलंय। तेल छान गरम झालंय, त्यात मी अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरे छान तडतडलं, लगेच मी त्यात 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं टाकलेत आणि वाटून घेतलेलं वाटण त्यात मी टाकून घेतलेलं आहे। वाटण टाकून छान आपल्याला परतत राहायचंय 2 ते 3 मिनिटापर्यंत। आपलं वाटण छान तेल सोडत नाही किंवा खमंग वास येत नाही घरभर, तोपर्यंत त्याला परतत राहायचंय। इथं वाटण आपलं छान परतवून झालेलं आहे। आता त्यात मी चवीपुरता मीठ टाकून घेते। मीठ टाकताना मात्र एवढी काळजी घ्या, डाळ शिजताना देखील आपण मीठ टाकलेलं आहे, त्यानुसारच इथं मीठ घालायचंय। 1.5 चमचा मीठ टाकून अर्धी चमची हळद मी टाकलेली आहे आणि छान पुन्हा परतवून घेतलेलं आहे। आपल्याला असं वाटतं मसाल्यांशिवाय तर भाजींना चवच नाही, पण काही भाज्या अशा असतात की त्यांना मसाल्यांची काहीही गरज नसते, मसाल्यांशिवाय देखील ते चविष्ट आणि अप्रतिम देखील होतात। त्यातलंच एक म्हणजे उडीद डाळीचं घुटं, अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेलं चविष्ट, मसाले न घालता देखील अप्रतिम होतं। मसाले छान भाजून झालेले आहेत, शिजवलेली उडीद डाळ आता त्यात टाकून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घेतलेली आहे। आपल्याला उडीद डाळ छान 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायची आणि अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने त्याला छान घोटून घ्यायचे। डाळ शिजलेलं जे पाणी होतं ते देखील मी त्यात टाकून घेतलंय आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथं गरम पाणी करून त्यात टाकून घेते। सुरुवातीला पाणी थोडं जास्तच घाला, भाजी उकळल्यानंतर ती अजूनच जास्त घट्ट होत जाते। इथं मात्र तुम्हाला दिसायला भाजी थोडी पातळ दिसत असेल, पण उकळल्यानंतर ती आपोआप घट्ट होते किंवा गार झाल्यानंतर देखील अजूनच जास्त घट्ट होते। इथं भाजीला छान उकळी आलेली आहे आणि कडेने देखील छान तेल सुटलेलं आहे किंवा तरी आलेली आहे। आपल्याला छान अजून 1 ते 2 मिनिटं भाजीला उकळून घ्यायची, जोपर्यंत ती घट्ट होत नाही। इथं बघू शकतात भाजीला छान खडखडून उकळी आलेली आहे आणि घट्ट देखील झाली आहे। आपली भाजी अगदी तयार आहे। आता भाजीला मी खायला घेते, तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा छानशा पारंपरिक आणि घरगुती रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा।